माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बलरामाची जन्मकथा बघणार आहोत। देवकी ही कंसाची चुलत बहीण होती आणि देवकीचा विवाह वसुदेवाबरोबर ठरला आणि लग्नाचं मुहूर्त निघालं आणि अत्यंत थाटामाटामध्ये ह्या वसुदेव आणि देवकीचा लग्न सोहळा पार पडलेला आहे। कंस हा राजा होता, त्याच्यामुळे अगदी थाटामाटामध्ये लग्न केलं आणि अनेक वस्तू देवकीला आंदन म्हणून दिल्या आहेत। वस्त्र, अलंकार, अंबारी, हत्ती, घोडे असे बऱ्याच वस्तू देवकीला आंदन दिल्या। ती आंदन वस्तू पुढे पाठवून साडं भरण्यात आलं आणि साडं भरून देवकीची पाठवणी करायची होती आणि पाठवणी करत असताना हा कंस आनंदाने आपल्या बहिणीची पाठवणी करू लागलेला आहे, अगदी थाटामाटामध्ये। त्याच वेळेस आकाशवाणी झाली, कंसा, ज्या थाटामाटामध्ये तू तुझ्या बहिणीचा विवाह सोहळा पार पाडला आहेस, त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ बनणार आहे, त्याच्या हातून तुझा मृत्यू होईल। तेव्हा कंस क्रोधित झाला, त्याला राग आलेला आहे आणि तो देवकीच्या मारून टाकायला तयार झाला। त्याने देवकीला केसाला धरून रथाच्या खाली ओढू लागलेला आहे। वसुदेव मधी पडले, कंसाला हात जोडून म्हणाले, अरे ह्या देवकीपासून तुला काहीच धोका नाही, तर हिची 8वी संतान तुझा काळ आहे, तर आम्ही संतान जी होईल ती मी तुला आणून देतो। वसुदेव सत्यवचनी होते, परंतु कंसानं वसुदेव आणि देवकीला बंदिवासात ठेवलं। बंदीशाळेत ठेवून बराच काळ गेला आणि देवकीला पहिली संतान जन्माला आली, पहिला मुलगा झाला। कंसाला कळालेला आहे, कंस बंदी शाळेमध्ये आला आणि ह्या बाळाला तिच्या मांडीवरून ओढू लागला। देवकीच्या मांडीवरून बाळाला ओढू लागला तेव्हा देवकी म्हणू लागली, दादा, ही पहिलाच मुलगा आहे माझा आणि 8वी संतान तुझा काळ आहे, तू ह्याला सोडून दे। असं म्हटल्यानंतर कंसाला ही खरंच वाटलं, खरंच 8वी संतान माझा काळ आहे आणि पहिल्याला मी कशाला मारू, म्हणून त्यांना सोडून दिलेलं आहे। आणि त्या बाळाला सोडून कंस राजवाड्यात आला। नारद मुनींना वाटलं, ह्याचा जर पापाचा घडा नाही भरला तर कृष्ण परमात्मा जन्म घेणार नाही, विष्णू भगवंत जन्म घेतील का नाही, असा संशय येऊन नारद मुनींनी कंसाला सांगितलं, अरे कंसा, देवकीला मुलगा झाला आहे। तेव्हा कंस म्हणू लागला, पहिल्या मुलापासून मला काहीच धोका नाही, तर त्या देवकीच्या 8वा मुलगा माझा काळ आहे। तेव्हा नारद मुनी म्हणाले, अरे 8व्यापासून तू मोजत जर आलास तर पहिलाच मुलगा 8वा येतो, त्यामुळं कोणता मुलगा 8वा हे कसं तुझ्या लक्षात येईल, म्हणून तिची कोणतीच संतान तू जिवंत ठेवू नकोस। असं म्हटल्यामुळे कंसालाही ते खरं वाटलं आणि तो पुन्हा त्या बंदी शाळेमध्ये गेला आणि देवकीच्या मांडीवरचा पुत्र त्यांनी बाळ ते ओढून घेतलं। देवकी रडू लागली, हातापाया पडू लागली, परंतु त्यांना कशाचीच पर्वा न करता ते बाळ ओढून आणून आकाशात गरगरा फिरवून शिळेवर आपटून त्या बाळाचं मस्तक फोडून टाकलेलं आहे। दुसरी संतान जन्माला आली देवकीची, तीही कंसानं तिच्या मांडीवरून ओढून आणली, आकाशात गरगर फिरवून शिळेवर आपटून मारून टाकली। तिसरीही संतान मारून टाकली। 4थी, 5वी, 6वी 6 संतान देवकीचे ह्या कंसानं शिळेवर आपटून डोकं फोडून टाकून मारून टाकलेले आहेत। 7वी संतान मात्र गर्भवती झाली देवकी 7व्यांदा, तेव्हा 4 महिन्याचा गर्भ देवकीचा नष्ट झाला असं म्हणू लागले।
परंतु ह्या 4 महिन्याचा गर्भ रोहिणीच्या पोटामध्ये गेलेला होता. रोहिणी ही वसुदेवाची दुसरी पत्नी होती आणि ती नंद राजाकडे ठेवलेली होती. बंदिवासात वसुदेवाला राहायचं असल्या कारणानं नंद राजाकडे तिला ठेवलेलं होतं आणि तिच्या गर्भामध्ये हा 4 महिन्याचा गर्भ गेला आणि ती अचानक गर्भवती झाली. देवकीचा गर्भ नष्ट झाला असं म्हणू लागले 7वा गर्भ. इकडं मात्र रोहिणी गर्भवती झाली. रोहिणी गर्भवती झाल्यामुळं त्या गोकुळामधले लोक निंदा करू लागले. महिलाच महिलाच्या दुश्मन असल्यासारखे असतात. महिलाचे टुप्पे बसू लागले, दिसली की बोलू लागले. बघितलीस काही सती सावित्री, हिचा पती कंसाच्या बंदिवासामध्ये आहे आणि ही गर्भवती झालेली आहे. आणि गर्भवती झाली असताना ही म्हणते मला कशी गर्भवती झाली हेच माहीत नाही. अशा प्रकारे सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे आणि सगळे लोक या रोहिणीची निंदा करू लागले. रोहिणी निर्दोष होती आणि रोहिणीला निंदा ऐकावी वाटना झाली. रोहिणीला जगणं सुद्धा अशक्य झालं आणि त्यामुळे रोहिणीनं आत्महत्या करायचं ठरवलं. रोहिणी अरण्यामध्ये गेली, लाकडं गोळा केले, चिता रचली आणि चितेमध्ये ह्या जन अपवादासाठी चितेमध्ये प्रवेश करायचा रोहिणीनं ठरवला. चिता पेटवली. रोहिणी प्रवेश करणार तेवढ्यामध्ये पाऊस आला आणि ती चिता विझून गेली आणि आकाशवाणी झाली रोहिणी ही सत्य आहे आणि रोहिणीचा जो गर्भ आहे तो वसुदेवाचा आहे आणि रोहिणी ही सत्यच आहे. रोहिणीची जर कोणी निंदा कराल तर जिभेमध्ये किडे पडतील, त्याची सजा तुम्हाला भोगावी लागेल. जो रोहिणीची निंदा करेल ती. रोहिणीच्या पोटी ईश्वराचा अंश जन्माला येणार आहे. शेष नारायण रोहिणीच्या पोटी जन्म घेईल अशी आकाशवाणी झाली आणि पाऊस येऊन ती चिता विझून गेली आणि रोहिणी निर्दोष आहे हे सगळीकडे साबित झालेलं आहे. काही काळ गेला आणि रोहिणीनं बलरामाला जन्म दिला. ही बलराम शेष नारायणाचे अवतार होते. राम अवतारामध्ये शेष नारायण लक्ष्मण होते. शेष नारायणाचे अवतार लक्ष्मण होते. राम प्रभूचे लहान भाऊ होते. त्यामुळं शेष नारायणानं विष्णू परमात्म्याला म्हणाले, राम अवतारामध्ये मी लहान झालो, तू मोठा झालास आणि मला खूप त्रास भोगावा लागला, खूप मोठ्या दिव्यातून जावा लागलं, 14 वर्षाचा मला उपवास करावा लागला. तर ह्या अवतारामध्ये मी मोठा होणार आहे आणि तू लहान व्हायचंस असं विष्णू परमात्म्याला म्हणाले. तेव्हा विष्णू परमात्म्यानं मान्य केलेलं आहे आणि शेष नारायणाचा अवतार बलभद्र कृष्ण परमात्म्याचे मोठे भाऊ म्हणून जन्माला आले आणि कृष्ण पुन्हा लहान भाऊ म्हणून कृष्ण परमात्म्याने जन्म घेतला. अशा प्रकारे रोहिणीच्या पोटी बलरामाचा जन्म झाला. शेष नारायणाचा अवतार हा प्रगट झालेला आहे. अशी ही पावन कथा आहे. माझा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा.